पीडितेला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मृत डॉक्टराची बदनामी करत आहेत असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावे आणि आयोगाची इब्रत राखावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्य हनन केले. ती युवती किती जणांशी मोबाईलवरून बोलत होती याची माहिती माध्यमासमोर दिली. जरी ती 2 मुलांसमोर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कोणी दिला? ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवतात? असे सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महिला आयोग अध्यक्षाच्या नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तीला पदावर नेमावे, राजकीय पुनर्वसनाची पदाचा वापर होऊ देऊ नका, पक्षाची आणि महिला आयोगाची इब्रत राखा असंही अंधारे तटकरेंना उद्देशून म्हणाल्या. त्यात अंधारे म्हणाले की वर्षा आणि हर्षा या जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचा उल्लेख होता. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी महिला आयोगाकडे सुपूर्द केले होते. जर पत्रकार परिषद घ्यायची एवढीच हौस असेल तर मग चाकणकर यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल अंधारे यांनी केला.